गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमानन्दिवल्लभं। श्लोक क्रमांक 31। पवना पवतामस्मि रामशस्त्रभृतामहम् झषाणामकरश्चास्मि श्रोतसामस्मि जाह्नवी पवना पवतामस्मि रामशस्त्रभृतामहम् झषाणामकरश्चास्मि श्रोतसामस्मि जाह्नवी पवनः पवताम् अस्मि रामः शस्त्रभृताम् अहं झषाणां मकरः च अस्मि श्रोतसाम् अस्मि जाह्नवी। बघा आता पवतां पवनः अस्मि सगळ्या विभूत्यात चालू आहेत आता शेवटपर्यंत। पुन्हा अध्यात विभूत्याच आहेत आता। तर पावन करणाऱ्यामध्ये पवनः अस्मि पवन मी आहे। पवन म्हणजे आपला ह्यो नाही, पवन म्हणजे वारा आहे का नाही। वारा हा पावन करणारा आहे, पवित्र करणारा आहे। म्हणजे एखादं प्रेताला आंघोळ घातली, प्रेत पवित्र असते का पवित्र असते? अपवित्र असते। आणि ते पाणी गेलं असं वाहत म्हणजे रस्त्यावर, मग ते पाणी पवित्र की अपवित्र? अपवित्र। प्रेताला आंघोळ घातलेले पाणी म्हणजे काय पवित्र थोडंच असते, अपवित्रच। पण त्या पाण्याहून म्हणजे त्या ह्याच्याहून वारं गेलं, वायू गेला की ते पाणी पवित्र होतं। ते पाणी आपल्या पायाला जायला लागलं पुन्हा ते आपण त्याच्याहून जाणार माणूस हा पवित्र नाही होत। वारा गेला आणि त्याच्याहून पवित्र झालं, ते वारा गेला की असं असतं ते। तुम्हाला नाही कळायचं। चला, पवतां पवनः अस्मि पावन करणाऱ्यामध्ये पवन मी आहे। शस्त्रभृतां रामः अहम शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये, शस्त्र धारण करतात ना योद्धे शूरवीर, त्याच्यामध्ये राम मी आहे। रामाच्या हातात धनुष्यबाण असतो की नाही? तर राम मी आहे। राम म्हणजे कोणता? रामलेत। आणि आपली असले का राम काय कामाचे? इथले राम हे राम नाही, म्हणजे पुराणामध्ये प्रसिद्ध असलेले रामसुद्धा अनेक आहेत। एक राम आहे तो परशुराम, दुसरा राम आहे तो बलराम, आणि एक राम आहे तो दाशरथी राम, दशरथाचा पुत्र। इथला राम कोणता आहे? इथं विभूती म्हणून सांगितलेला। तसे सगळेच रामदेवाचीच विभूती आहेत ते। परशुराम बी देवाचाच अवतार आहे, आणि बलराम बी देवाचाच अवतार आहे, आणि ह्यो बी देवाचाच अवतार आहे। पण इथं राम सांगितला तो कोणता? शस्त्र धारण करणारा राम म्हणजे दाशरथी राम आहे। तर शस्त्रभृतां रामः अहम शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. च घ्यायचा होता. च म्हणजे आणि झषाणां मकरः अस्मि.
झषाणाम म्हणजे जलचरामध्ये, जसं जसे म्हणजे माशामध्ये, पण बहुवचन आहे ना, म्हणजे माशाच्या जातीचे जे असतात म्हणजे जलचर जे असतात त्यांच्यामध्ये. मकरः अस्मी, मकर मी आहे. मकर माहिती आहे का? मगर हां, मगर मी आहे. स्रोतसाम जान्हवी अस्मी, आणि नद्यामध्ये जान्हवी मी आहे. जान्हवी नदी माहिती आहे की? जान्हवी नदी, जान्हवी म्हणजे गंगा. गंगेला एक जान्हवी, गंगेला लय नाव आहेत. तिलाच भागीरथी म्हणतात, तिलाच गंगा म्हणतात, तिलाच जान्हवी अशा प्रकारची म्हणतात. वेगवेगळी नाव आहेत गंगेला, लय नाव आहेत. जान्हवी का? ती जन्नू ऋषींनी प्राशन केली ती सगळी. भगीरथानं तपश्चर्या केली आणि गंगा आली धरतीवर. ते घेऊन चालला त्यांच्या पूर्वजांच्या उद्धाराला, आहे की नाही? तो पुढं चालत होतं भगीरथ आणि गंगा पाठीमागं. आणि ती गंगा काय, आता ती पाणी, आज पळ गंगा. ते काही आज याच्या पाठीमागं सगळं थोडी चालणार आहे, ती कुणीकडे चालली अशी. आणि बाजूला त्या जन्नू ऋषीचा आश्रम होता. आणि गेली गंगा आश्रमात, सगळं गंगा आश्रम चालला वाहून. माझ्या आश्रमात माझा आश्रम घेऊन चालली. राग आला त्या ऋषीला. पहिले ऋषी म्हणजे काय, आपल्यासारखी मधुकरी थोडी खाणारी होती. ते पंक्ती मागं पंक्ती थोड्या खात होते, आहे का नाही? पंक्ती झोंडावी नव्हते ते, तपस्वी होते. तपस्वी माझा आश्रम घेऊन जाते काय, हिला पिऊनच टाकतो म्हणली. आणि गंगाच पिऊन टाकली. आणि ते चालला पुढं, गंगाच नाही कुठे गेली. पुन्हा परत आला तर आश्रमातून यांनी पिऊन टाकलेली. मग त्यांना प्रार्थना केली, अहो मी पूर्वजांच्या उद्धारासाठी आमच्या 5 पिढ्यानं तप केले, आणि तुम्ही आता ही गंगेला तुम्ही हे केलं. तुम्ही त्या ऋषींना प्रार्थना केली. मग ऋषींना प्रार्थना केल्यावर मग त्यांनी ती गंगा त्यांच्या पोटातून पुन्हा बाहेर काढली. ती कशी काढली, अशी मांडी चिरली आणि मांडीतून बाहेर निघाली. जन्नू म्हणजे मांडी. त्या मांडीतून निघाली गंगा, म्हणून जान्हवी. मांडीतून जन्माला आली परत ती गंगा, म्हणून जान्हवी म्हणतात तिला. अशी ती गंगा मी आहे, भगवान म्हणतात. अजून आता सांगायचं, पवताम पवनः अस्मी, पावन करणाऱ्यामध्ये पवन मी आहे. शस्त्रभूताम रामः अस्मी, शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे. जशाम मकरः अस्मी, तर जलचरामध्ये मकर मी आहे, मगर. च स्रोतसाम जान्हवी अस्मी, आणि नद्यामध्ये जान्हवी नदी मी आहे, म्हणजे गंगा मी आहे. सर्गाणामादिरन्तश्च, मध्यञ्चैवाहमर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम्. सर्गाणामादिरन्तश्च मध्यञ्चैवाहमर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतामहम्. सर्गाणाम आदिः च नाही पुढेचं. सर्गाणाम आदिः अंतः च मध्यम च एव अहम अर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदताम् अहम. आलं? आता घ्या अर्जुन. हे अर्जुना, सर्गाणाम आदिः अंतः च मध्यम अहम एव. इकडं बघा, असं घ्या वाटलंच तर. अगोदर घ्या अर्जुन. हे अर्जुना, सर्गाणाम आदिः, सर्ग म्हणजे उत्पत्ती,
सर्व प्राण्यांची उत्पत्ती, सर्व जगाची उत्पत्ती, त्या उत्पत्तीचं आदिही, आदी म्हणजे कारण मी आहे, च अंतः, आणि त्याचा अंतसुद्धा मीच आहे, किंवा आदी म्हणजे आरंभ मीच आहे, सृष्टीचा आरंभ ही मीच आहे, अंतः अहमेव, अंतसुद्धा मीच आहे, च मध्यम अहमेव, आणि मध्यसुद्धा मीच आहे. विद्यानाम अध्यात्मविद्या, अनेक विद्या आहे जगामध्ये, त्या सर्व विद्येमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. बरं, अध्यात्मविद्या म्हणजे आत्मविद्या, ब्रह्मविद्या, समजते का? ती मी आहे. बाकीच्या विद्या म्हणजे पोट भरायच्या विद्या, आणि अध्यात्मविद्या म्हणजे संसारातून, बंधनातून, दुःखातून मुक्त करणारी विद्या. बर, प्रवदताम वादः अहम, बोलणाऱ्यामध्ये जे बोलतात, वाद करतात, त्या वादामध्ये वादः अहम, वाद मी आहे, म्हणजे शिव्या दिलेला वाद मी नाही आहे का नाही? मसालेदार शिव्या जे असतात का नाही, त्या शिव्या म्हणजे मी नाही. मग तत्वनिर्णयासाठी केलेला वाद, सार काय, असार काय, विनाशी काय, अविनाशी काय, सुखरूप काय, दुःखरूप काय आहे का नाही, तत्व काय, यथार्थ अशा प्रकारची वस्तू कोणती, ह्याविषयी हा निर्णय होण्यासाठी जी चर्चा केली जाते, गुरु शिष्यामध्ये जी चर्चा असते, मग त्या चर्चेला, त्या वादाला भगवान म्हणतात की ती माझी विभूती आहे. प्रवदताम वादः अहम, वादामध्ये तत्वनिर्णयासाठी केलेला वाद मी आहे. बरं, झालं. पहिल्यापासून बघा आता आहे का? अर्जुना, हे अर्जुना, सर्गाणाम आदिही, म्हणजे सृष्टीचा आधी मीच आहे, च अंतः, अंतही मीच आहे, च मध्यम अहमेव, आणि मध्यसुद्धा मीच आहे. विद्यानाम अध्यात्मविद्या अहम, विद्येमध्ये अध्यात्मविद्या मी आहे. प्रवदताम वादः अहम, आणि वादामध्ये तत्वनिर्णयासाठी केलेला वाद मी आहे. अक्षराणाम मकारोस्मी, द्वन्द्वः सामासिकस्य च, अहमेवाक्षयः कालो, धाताहं विश्वतो मुखः. अक्षराणामकारोऽस्मि, द्वन्द्वः सामासिकस्य च, अहमेवाक्षयः कालो, धाताहं विश्वतो मुखः. अक्षराणाम अकारः अस्मि, द्वन्द्वः सामासिकस्य च, अहम एव अक्षयः कालः धाता अहम विश्वतो मुखः. आला का पदच्छेद? बघा, अक्षराणाम अकारः अस्मि, अक्षरामध्ये आकार मी आहे, की ज्या आकाराशिवाय कोणता अक्षर पूर्ण होत नाही. कोणतंही व्यंजनाचा उच्चार करायचा म्हटलं तुम्हाला अ शिवाय उच्चार करता येतच नाही. क म्हटलं की पुढं अ म्हणावंच लागतंय. अ म्हणू नका बा, नुसतं कचा उच्चार करता येतं का? करता येतच नाही. म्हणजे अचं साह्य घेतल्याशिवाय कुठल्याच व्यंजनाचा उच्चार करता येत नाही. आणि म्हणून सर्व व्यंजनाच्या उच्चारासाठी ज्या अचा उच्चार करावा लागतो आकाराचा, तो आकार मी आहे.
आहे का ना. अक्षराणाम, अक्षरामध्ये अकार मी आहे. अकार कळतं का तुम्हाला? अकार म्हणजे काय? आलं? तो मी आहे. सामासिकस्य घ्या होतं. च म्हणजे आणि, सामासिकस्य द्वंद्व, आणि समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. समास माहिती आहे तुम्हाला? तर सर्व समासामध्ये मी द्वंद्व समास आहे. अजून अक्षय काल अहम एव. अक्षय, क्षय न पावणारा, अविनाशी असा जो काल आहे, तो कालसुद्धा अहम एव म्हणजे मीच आहे. आणि विश्वतोमुख धाता अहम. विश्वतोमुख, चहूबाजूनी ज्याला तोंड आहेत. चहूबाजूनी म्हणजे चारी बाजूनी, पुढं मागं दोन्ही बाजूला तोंड, 4 तोंड ज्याला आहेत. चहूबाजूनी तोंड म्हणजे चारी बाजूला ज्याला तोंड आहेत, असा धाता म्हणजे ब्रह्मदेव. अहम, तो मी आहे. कळलं का? अक्षराणाम अकारः अस्मि. अक्षरामध्ये अकार मी आहे. सामासिकस्य द्वंद्वः, च अगोदर घ्या वाटलंच तर. च म्हणजे आणि, सामासिकस्य द्वंद्वः, समासामध्ये द्वंद्व समास मी आहे. अक्षयः कालः अहमेव. अक्षय असणारा जो काल, तो कालही मी आहे. विश्वतोमुखः धाता अहम. चहूबाजूनी मुख असलेला धाता म्हणजे ब्रह्मदेव, तो मीच आहे. कळलं? मृत्यू सर्व हरश्चाह. मुद्भवश्च भविष्यता. कीर्तिश्रीर्वाक्च नारीणाम्. स्मृतिर्मेधा धृति क्षमा. मृत्युः सर्वहरश्चाह. मुद्भवश्च भविष्यता. कीर्तिश्रीर्वाक्च नारीणाम्. स्मृतिर्मेधा धृति क्षमा. मृत्युः सर्वहरः च अहम. उद्भवः च भविष्यताम्. कीर्तिः श्रीः वाक् च नारीणाम्. स्मृतिः मेधा धृतिः क्षमा. आलं का? पदच्छेद कळला का? सर्वहरः मृत्युः अहम. च अगोदर घ्या. च म्हणजे आणि, दिसलं का? च म्हणजे आणि, सर्वहरः मृत्युः अहम. सर्वांचा प्राणहरण करणारा जो मृत्यू आहे, तो मृत्यू मी आहे. समजते का? सगळ्यांचं काय हरण करतो? प्राणहरण करतो. सगळ्यांचा प्राणहरण करणारा कोण असतो? मृत्यू. तो मृत्यू मी आहे. च भविष्यताम् उद्भवः. आणि पुढं उत्पन्न होणाऱ्यांचा उद्भव म्हणजे उत्पत्ती स्थान मीच आहे. कळलं का? उत्पत्तीचं कारण मीच आहे. उद्भव म्हणजे पुढं जे होणार आहेत, आता पुढं भविष्यात त्या होणाऱ्यांच्या उत्पत्तीचं स्थान मी आहे. उद्भव म्हणजे. आता नारी स्वरूप असणाऱ्या 7 विभूत्या सांगतात बघा इथं. नारी नाम. नारीमध्ये कोण कोण मी आहे ते सांगतात. आता कीर्ती ही, कीर्ती मी आहे. श्री ही, श्री मी आहे. वाक म्हणजे वाणी मी आहे. च स्मृती ही, आणि स्मृती मी आहे. मेधा, मेधा म्हणजे धारणाशक्ती मी आहे. धृती ही, धैर्य मी आहे. ही धारणाशक्ती. मेधा म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे धारणाशक्ती. क्षमा, क्षमा मी आहे. कळलं का? बघा अजून एकदा सांगतो. च म्हणजे आणि, सर्वहरः मृत्युः
अहम, सर्वांचा प्राणहरण करणारा मृत्यू मी आहे. च भविष्यताम उद्भव अहम, भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्राण्यांचं उत्पत्तीस्थान मी आहे. नारीणाम कीर्ती श्री वाक् स्मृती मेधा धृती क्षमा. नारीमध्ये कीर्ती मी आहे, श्री मी आहे, वाक् म्हणजे वाणी मी आहे, स्मृती म्हणजे स्मृती मी आहे, मेधा म्हणजे मेधा मी आहे, धृती म्हणजे धारणाशक्ती मी आहे किंवा धृती म्हणजे धैर्य मी आहे, क्षमा म्हणजे क्षमा मी आहे. साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम मासानां मार्गशीर्षोः ऋतूनां कुसुमाकरः बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोः ऋतूनां कुसुमाकरः बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसाम् अहम मासानां मार्गशीर्षः अहम ऋतूनां कुसुमाकरः. आलं का? बघा तसंच किंवा तथा नंतर घ्या. सामनां बृहत्साम अहम सामवेदामध्ये बघा मागं एकदा सांगितलं वेदानाम सामवेदोस्मी, वेदामध्ये सामवेद मी आहे. मग आता सामवेदामध्ये सुद्धा अंतरमध्ये पुन्हा अजून त्याच्यात आत जे बृहत साम आहे ते मी आहे. कोणतं साम? बृहत साम. सामवेदातल्या जे वेगवेगळ्या शाखा आहेत त्याच्यामध्ये पुन्हा बृहत साम एक शाखा आहे, ती शाखा मी आहे. सामनाम बृहत साम अहम, सामवेदामध्ये बृहत साम मी आहे. छंदस तथा तसंच तथा आता घ्यायचं तथा तसंच छंदसाम गायत्री अहम, छंदामध्ये गायत्री छंद मी आहे. मासानाम मार्गशीर्षः अहम, मासामध्ये म्हणजे मास म्हणजे काय? महिना. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. महिने किती असतात? कोणते कोणते सांग बघा रे रामेश्वर. हां माहिती राहू तुला. मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी म्हणतो काय नो मुस्कडाच दिली असतो या. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन असे फाल्गुनपर्यंत असतात आहे की नाही. त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना जो आहे 12 महिन्यामध्ये तो मार्गशीर्ष महिना मी आहे. दत्त जयंतीचा, गीता जयंतीचा. काय? ऋतूनाम कुसुमाकरः अहम. ऋतूमध्ये ऋतू किती असतात सांगा? देऊ का कर्णात? 6 ऋतू असतात. ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू, शिशिर ऋतू, हेमंत ऋतू असे किती असतात? वसंत ऋतू असे किती झाले? 6 ऋतू असतात. 6. त्या 6 ऋतूमध्ये 2-2 महिन्याचा कालावधी असतो एकाचा. तर या 6 ऋतूमध्ये जो वसंत ऋतू आहे तो वसंत ऋतू मी आहे. ऋतूनाम कुसुमाकरः अहम. कुसुमाकर म्हणजे वसंत. कुसुम म्हणजे फूल आणि त्या फुलांचा आगर असणारा असा वसंत ऋतू.
त्याला कुसुमाकर म्हणतात. तो मी आहे. बरं, अजून एकदा बघा. साम नाम बृहत साम अहम. सामवेदामध्ये बृहत साम शाखा मी आहे. बरं. तथा छंदसाम गायत्री अहम. पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा छंदामध्ये गायत्री छंद मी आहे. मासाना मार्गशीर्ष अहम. महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. ऋतूनाम कुसुमाकर अहम. ऋतूमध्ये कुसुमाकर मी आहे, म्हणजे वसंत ऋतू मी आहे. द्यूतं छलयतामस्मी. तेजस्तेजस्विनामहं. जयोस्मि व्यवसायोस्मि. सत्वं सत्ववतामहं. द्यूतं छलयतामस्मि. तेजस्तेजस्विनामहम्. जयोस्मि व्यवसायोस्मि. सत्वं सत्ववतामहम्. द्यूतं छलयताम् अस्मि. तेजः तेजस्विनाम् अहम्. जयः अस्मि. व्यवसायः अस्मि. सत्वं सत्ववताम् अहम्. द्यूतं छलयताम द्यूतम अस्मि. छल करणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे. द्यूत काय सामान्य पांडवांचा सुद्धा छळ झाला द्यूत म्हणून. चांगल्या चांगल्या छळणारे काम द्यूत. छळ करणाऱ्यामध्ये द्यूतासारखा छळ कुठंच नाही. समोरच असून समोर लुटत असतं. माणूस माझं समजत नाही. आपलं काय छळ करणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे. तेजस्विनाम तेजः अहम. तेजस्वी पुरुषामध्ये असणारं जे तेज आहे ते तेज मी आहे. जयः अस्मि. जिंकणाऱ्यामध्ये जे विजय असतो तो विजय मी आहे. जिंकण्याची इच्छा करणारे जे पुरुष असतात सगळ्यांना विजय व्हावं वाटतं का नाही? मग सगळे विजय होतात का? नाही. मग तो त्याच्यातला जो विजय आहे तो मी आहे. व्यवसायः अस्मि. व्यवसाय म्हणजे निश्चय. निश्चय करणाऱ्याच्या बुद्धीत असणारा निश्चय तो मी आहे. सत्ववताम सत्वम अहम. आणि सात्विक पुरुषाच्या ठिकाणी असणारा जो सत्वगुण आहे किंवा सात्विक भाव आहे तो सात्विक भाव मी आहे. छलयताम द्यूतम अस्मि. छळ करणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे. तेजस्विनाम तेजः अहम. तेजस्वी पुरुषामध्ये जे तेज आहे ते मी आहे. जयः अस्मि. जिंकणाऱ्याच्या ठिकाणी असणारा जो विजय तो विजय मी आहे. व्यवसाय अस्मि. निश्चय मी आहे. सत्ववताम सत्वम अहम. आणि सात्विक पुरुषाच्या ठिकाणी असणारा जो सात्विक भाव तो मी आहे. ओम शांती शांती शांती. कुंडलीकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर.